नमस्कार मंडळी, कसे आहात? वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आजचा व्लॉग आहे गणपती डेकोरेशनचा आणि हा व्लॉग कधी पोस्ट होईल माहिती नाही. तर आम्ही कालपासूनच गणपतीच्या डेकोरेशनला सुरुवात केलेली आहे आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की यावर्षीची आमची थीम काय आहे. तर यावर्षी आम्ही कोल्हापूरच्या अंबाबाईचं डेकोरेशन करणार आहे. मागच्या वर्षी आम्ही विठोबाचं दर्शन केलं होतं, विठ्ठलाचं, आणि तेव्हा आम्हाला टाइम नव्हता मिळाला सगळं म्हणजे शूट वगैरे करायचं, त्यामुळे त्याचे व्हिडिओचं मी पोस्ट करू शकलो नाहीये. पण मी रील पोस्ट केली. रील पोस्ट केली आणि रीलवरून मला ज्यांनी पण मेसेज केला, DM केले, इंस्टाग्रामवर असेल, युट्यूबवर असेल किंवा व्हॉट्सअपला असेल, माझे जे कॉन्टॅक्टमधले आहेत त्यांनी व्हॉट्सअपला पण मेसेज केलं होतं. तर त्यांना माझ्याकडे जे काही मटेरियल होतं त्याचं कटआउट्स असेल किंवा काही असेल ते मी सगळं त्यांना शेअर केले. तर यावर्षी अजून थोडं तुम्हाला बेनिफिशियल व्हावं, त्याचा उपयोग व्हावा म्हणून मी विचार केला की यूट्यूबलाच आपण व्हिडिओ पोस्ट करूया, जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल की आम्ही कसं केलं. तर आम्ही कोल्हापूरच्या अंबाबाईची प्रतिकृती तयार करणार आहे आणि त्यासाठी लागणारं जे सामान आहे ते आम्ही ऑलरेडी कलेक्ट केले आणि आता डेकोरेशनला सुरुवात करतोय. लेटच केले आम्ही. मागच्या वर्षी रक्षाबंधनच्या टाइमला आमचं अर्ध डेकोरेशन कम्प्लीट झालं होतं आणि आता गणपतीला फक्त 2च दिवस राहिलेत आणि आम्ही आत्ता सुरुवात करतोय. काल रात्री थोडीफार सुरुवात केली आहे, पण काल खूप कंटाळा होतो त्यामुळे राहिलं आणि आज संडे आहे आणि 2-3 दिवसच राहिलेत हार्डली, आणि त्यात पण उद्या वर्किंग आहे, त्यामुळं माहिती नाही उद्या काही करायला मिळेल की नाही. तर आजचाच दिवस आम्ही जास्त युटिलाइज करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आजच्या दिवसभरात आम्ही जे काही करतो ते तुमच्यासोबत शेअर करू आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला सुद्धा याचा खूप फायदा होईल. चलो स्टार्ट करूया. चला स्टार्ट. प्रतिकृतीसाठी आधी आम्ही त्याला स्टँड बनवत आहे आणि त्यासाठी इथं एक मोठी काठी घेतली आहे आणि त्याच्यानंतर थोड्या डिस्टन्सवर म्हणजे मानेजवळ एक आणि कमरेजवळ एक अशा 2 काठ्या लावायच्या आहेत, म्हणजे ते त्याच्या साडीच्या सपोर्टसाठी. मी तुम्हाला डायग्राम दाखवेन, डायग्राम तुम्ही बघितली असेल, त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल असेल की हे कसं करायचं आहे. ओके. तर गाईज ॲक्च्युली आम्ही आमचा ट्रायपॉड पुण्यामध्ये विसरलो आहे आणि त्यामुळं आम्ही केला आहे नवीन ऑर्डर, तर तो येईल उद्या. तर त्यामुळं थोडंसं व्हिडिओमध्ये इंटरप्शन येऊ शकतं, बट प्लीज तुम्हाला सगळं समजेल असं मी नक्की दाखवेन, तर थोडंसं समजून घ्याल. आता सांगाडा मी बादलीमध्ये उभा करतोय, त्या सपोर्टसाठी माती भरून घेतोय वाळ. बरोबर. मी डायरेक्ट होतो का हे होता मेन सांगाडा बनवून रेडी आहे आणि ही जी मधली मेन काठी होती तिला थोडासा बॅलन्स राहावा म्हणून आम्ही ह्या 2 काट्या इथून जोडून इथं सेंटरला बांधून घेतल्या, जेणेकरून हे असं चुकू नये म्हणून. आता प्रॉपर असा मेन सांगाडा तयार झालेला आहे. त्या मधली जी काठी आहे सगळ्यात मोठी तिला हाफ सर्कलला मी अटॅच करणार आहे आणि त्या हाफ सर्कलला बॅलन्स राहावं म्हणून असं इथं तुम्हाला दिसत असेल, हे असं आम्ही अटॅच केलेलं आहे. त्याला चांगलंच आता हार्ड झालेलं आहे, मजबूत झालंय भरपूर. आणि वरती जी आहे ती गळापसली काठी आहे, तिथं बाकीचे जे आभूषण आहेत देवीचे ते तिथं मी अटॅच करणार आहे त्याला. देवीचे सगळे दागिने वगैरे सगळे आणि वरती ऑफकोर्स गौरीचा महालक्ष्मीचा फेस येणार आहे. तर चला आता हे तयार झाले आणि आम्हाला हाईट मॅनेज करायची होती, तर त्यासाठी आम्ही इथं असं खाली बेस तयार करून घेतलेला आहे. टेबलवरती ठेवणं आम्हाला थोडंसं रिस्की वाटत होतं, त्यामुळे मी टेबलवर ठेवणं अवॉइड केलं आणि टेबलच्या पाठीमागं असं फरशी विटा घालून वाळू भरली आहे, रेती, आणि त्याच्यामध्ये बादलीमध्ये रेती भरून मध्ये आता आम्ही काठी रोवणार आहे आणि ती काठी अशी इथं उभी राहील. नंतर काहीसं असं दिसायला लागलंय. लेट मी शो यू द फुल लुक. हे असं आहे आणि हे खाली बेसमेंटला असं केलेलं आहे. आता हा जो टेबल आहे हा मागे जाईल आणि त्या टेबलच्या पायांना आम्ही त्या काठीला परत बांधणार आहे, म्हणजे सपोर्ट, जेणेकरून ते अजिबात हलणार नाही आणि एकदम सिक्युअर राहील. भरपूर मोठं झालं ना प्रणव? बरोबर आहे. आणि हे पदरासाठीचा जो भाग आहे तो आम्ही इथं बनवते आता. त्यासाठी हे असं पाईप घेतलीये आणि इकडे अटॅच केले पार्ट जोडून आता ह्याला थोडंसं असं, म्हणजे हे असं होणार आहे असं, आणि हे वरती जोडणार आम्ही जेणेकरून याच्यावरून असा पदर येईल वरून असा. तर 1 साइडचं केलेलं आहे, फक्त हे असं हे पाईप आहे, पाईप मध्ये काठी घालून त्याला असं सिक्युअर केले, हे असं गुंडाळून आणि वरून हे असं टेप जोडले. हे इनफ आहे कारण हे भरपूर भक्कम आहे, हे अजिबात नाही हलत, त्यामुळे त्याला एवढं गरज नाही. ही काठी आम्ही तिकडे खाली बांधणार आहे, हाफ सर्कलच्या जे काठी आहेत ना त्याला बांधणार आहे. त्यामुळे हार्डच पाईप घ्यायचे आणि मग गरम करून म्हणजे त्याला हीट करून आपल्याला जसा पाहिजे तसा आकार आपण देऊ शकतो.
काहीसं हे असं दिसतंय. हे फेस अजून आम्ही अटॅच केलेलं नाही आहे. तर एक मिनिट मी एक्सप्लेन करते. इथं हा जो पुठ्ठा आहे तो साडीसाठी जो आम्ही बनवला होता तो आम्ही असं इथं अटॅच करून घेतलेला आहे. इथं आधी आम्ही टाय केलं, त्याच्यानंतर मागची जी काठी होती आडवी त्याला पूर्णपणे पेस्ट केले आम्ही आणि त्यानंतर हे व्हाईट टेपनं हे असं सिक्युअर केले आणि खाली पण इथं पण अटॅच केले. ते मागं ट्रायंगल असल्यामुळं ह्याला जास्त सपोर्टची म्हणजे जास्त काही चिटकवायची वगैरे गरज नाही पडली. हे एकदम सिक्युअर झालंय आणि बोर्ड अजिबात कुठंच हालत नाही. आता साडी जरी ह्याच्यावरती लावली तरी पण ते तेवढं वजन पेलू शकेल एवढं आम्ही सिक्युअर केले ह्याला. ओके, आता वरती इथे फेस येईल आणि इथून खाली असे दागिने येतील. वरचा जो हाफ सर्कल आहे आता कम्प्लीट झालेला आहे आणि प्रणव तेच जरा फिक्स करतोय, अटॅच करतोय, त्याला जरा सिक्युअर करतोय. आणि इकडे आमच्या घरातल्या अंबाबाईचा हा फोटो, हिचाच रेफरन्स घेऊन आम्ही बनवतोय जे काय बनवतोय ते आणि करतोय. आता झालंय ना. बघू खाली उतर, दिसू दे कसं दिसते, त्यांना कळू दे. हे आता काहीसं असं दिसते. आत्ताशी फक्त आमचं हे स्केलेटन उभं राहिले. आता ह्याला सगळं अटॅच करायचं आहे. नाव द मेन पार्ट इज साडी ड्रेपिंग. तर आता तुम्ही बघितलं जेवढं काय काय प्रोग्रेस झालंय ते मी तुम्हाला दाखवलं. आणि आता याच्यानंतर मेन पार्ट जो आहे तो आम्ही स्टार्ट करू, जे की आहे साडी ड्रेपिंगचं. तर आता ते आम्ही स्टार्ट करेल. आणि साडी सिलेक्शनमध्ये पण आमचा भरपूर टाईम गेलेला आहे. ही नको ती पाहिजे, ती नको ती पाहिजे, हा कलर नको तो कलर नको, सिलेक्शनमध्ये आमचा पण भरपूर टाईम गेला आहे. ते आम्ही कालच केलं होतं. आता त्यातल्या पण आम्ही 2 साड्या काढलेत, जी छान दिसेल, जी सूट होईल ते आता मी ड्रेप करायला स्टार्ट केलं. फायनली देवीची साडी नेसवून झालेली आहे. काल रात्री आम्ही एक मिनिट, हे असं दिसतंय, मी एक्सप्लेन करते. हे असं काहीसं दिसतंय साडी नेसवल्यानंतर. ह्याला प्रेस केल्यावर अजून लुक येईल आणि पुढे दागिने वगैरे येईल. ती आम्ही फायनली खाली काढून घेतली आणि त्याच्यानंतर पुन्हा साडी ड्रेपिंग केली. बरेच काही ट्रायल अँड एरर केल्यानंतर फायनली आमची साडी आता ड्रेप करून झालेली आहे. 3-4 फेर अटेम्प्ट नंतर हा फायनल अटेम्प्ट आहे आणि मला असं वाटतं की हे आता ओके दिसते. तर आम्ही एक ट्रिक यूज केली, त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे साडीच्या निऱ्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर इथं जे आहे आधी टाय करून घेतले आणि टाय केल्यावर पहिला मी पदर करून घेतला जो मला किती पाहिजे तेवढा. इकडे साडी अटॅच केली, इकडे अटॅच केली आणि त्याच्यानंतर मी इकडून प्लेट स्टार्ट केली आणि मी इकडून प्लेट स्टार्ट केला आणि सेंटरला जे येईल ते मी थोडंसं मॅनेज केलेलं आहे. पण सगळीकडे प्लेट समान आहेत इकडे आणि इकडे आणि आता बरं दिसते. थोडंसं प्रेस करेन आणि प्रेस केल्यावर मग अजून छान असं. पण ते दागिन्याच्या मागच्या बाजूला झाकून आणि इथे आहे ते ब्लाऊज पीस येणार आहे आणि दागिने पण येणार आहेत, त्यामुळे हे पूर्ण कव्हर होईल. आणि मी दाखवते कसं येईल. हे ब्लाऊज पीस इथे येईल आणि ह्याच्यावरती दागिने साधारणतः पायापर्यंत किंवा इथपर्यंत येईल, त्यामुळे हे पूर्ण कव्हर होणार आहे. फक्त साडीचा काठ दिसेल आणि इथलं काहीच विजिबल होणार नाही, फक्त प्लेट्स दिसतील साडीच्या. असा साधारण लुक येईल. महालक्ष्मीच्या जो दागिन्याचा पोर्शन आहे तो बनवतोय, त्याच्यासाठी आपण काय केलंय, पुठ्ठा कट करून घेतलाय त्या शेपमध्ये आणि त्याच्यावरती गोल्डन पेपर लावलाय आणि जी काही ही खड्याची लेस आहे ती लावून त्याच्यावरती आपण बॉल चेन आता ते भरवणार आणि ते झाल्यानंतर मग आपले जे मेन दागिने आहेत, मंगळसूत्र, आमची बनवून पूर्ण झाली आणि मला असं काहीतरी मिसिंग आहे असं वाटत होतं. म्हणून मग आम्ही मागं प्रभावळ करायचं फक्त डिसाईड केलं होतं, पण त्याच्यामध्ये अजून एक टच द्यायचा म्हणून आम्ही पिलर पण हे आम्ही आणलेत. पिलरचे असे पिलरसारखे असे दिसणारे पुठ्ठे आणि या पिलर पासून मग आम्ही आता गाभाऱ्याचं रूप देण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे जेणेकरून पूर्ण लुक येईल डेकोरेशनला. फक्त देवी किंवा फक्त गणपती असं हायलाईट नाही होणार. तर आता हे कलर करते पिलर, ह्याच्यामध्ये अजून डिझाईन करणार आहे, ते डिझाईन करेल आणि मग त्याच्यानंतर पूर्ण लुक थोडंसं नको ते लुक दाखवायला. त्याच्यानंतर मग पूर्ण लुक झाल्यावर दाखवेन तुम्हाला कसं. ब्लॉग करायला पण टाईम नाही आहे, त्यामुळे मी असंच रॅन्डम व्हिडिओ अटॅच करते
इकडे आमचे पिलर तयार होत आहेत. पिलरला कलर केलेला आहे, फक्त त्याला ब्रिक्सचं जे डिझाईन आहे ते आता आम्ही करतोय. इकडे बाबा कटिंग करत आहेत कमानीचं आणि इकडे माझं पण चालू आहे. तर आता अशाच रॅन्डम क्लिप्स तुम्हाला बघायला मिळतील, तरी पण ब्लॉग शेवटपर्यंत बघा. काजल, तुला काय बोलायचं आहे? मला हेल्प करायला कोणतर आले. रात्रीचे 1 वाजलेत, नाही 12 वाजलेत, आम्ही अजून डेकोरेशन करालोय. तर असा आहे आमच्या डेकोरेशनचा फायनल लुक. रात्रीचे 1:30 वाजलेत आणि आता आमचं डेकोरेशन कम्प्लीट झाले फायनली. आदल्या दिवशी. लाईट ऑन करा. असं काहीसं दिसतंय. पूर्ण लुक असा आहे. देवा तुझ्याच साठी उघडून दार, वाट पाहून झाली पार. चिंता हरून देवा थकला असणार, दे माझ्या खांद्यावर